वेलकम टू आर्केलॉग्स. आता मित्रांनो मी आलो आहे त्रिश्रमी लेणी नाशिकमध्ये आणि हा प्रवास 2 महिन्यानंतर परत स्टार्ट झाला लेण्यांचा. थोडा ब्रेक होता म्हणजे घेतलेला मी परत एकदा लेणी बघायला आणि लेणी गोष्ट असते ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. चला तर प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी तव करुणेचे मेघ वर्षणे तृप्तीने वृतरान हर्षणे. महत्वाचा राजा होता. त्याचं नाव काय? त्याने आपलं नाव कसं लावून घेतलं? गौतमी पुत्र सातकर्णी असं त्याने स्वतःचं नामकरण करून घेतलं. म्हणजे आत्ता आपण जे वडिलांचं नाव लावतो ती आत्ता पद्धत आहे, पण भारतात अगदी एन्शियंट इंडियामध्ये प्राचीन भारतामध्ये जर आईचं लावण्याची पद्धत केव्हापासून रूढ आहे? इसवी सन पूर्वच्या 2ऱ्या शतकापासून रूढ आहे. आणि तो पहिला व्यक्ती म्हणजे कोण? गौतमी पूर्ण सातकर्णी. आता ही गौतमी कोण? गौतमी बलश्री ही सातवाहनांच्या राज्यातली एक राजवंश तिचा होता आणि तिने या ठिकाणी बऱ्याच हे जे दान तिने दिलं हे मदायनीय भिक्खूंना तिने हे दान दिलेलं आहे. हे लेणं सगळ्यात मोठं लेणं इथलं आहे. तुम्हाला हा पॅनल मी समजावून सांगतो. आता आपल्या बाजूला जर तुम्ही बघितलं व्हरांड्यामध्ये तर व्हरांड्यामध्ये तुम्हाला काही शिल्प दिसतात काही शिल्प तुम्हाला. चला आपण एक एक करून आपण हे शिल्प बघूयात. मगाशी मी सांगितलं होतं तिकडे आतमध्ये की हिनयान पंथी लेणी आहेत. चालू झाला हिनयान पंथ म्हणजे स्थविरवाद आणि महायान पंथांमध्ये शिल्पांची परंपरा सुरू झाली. पण बुद्धांना ह्युमन फेस मिळाल्यानंतर ही परंपरा पुढे अविरत चालू राहिली. ती आज सगळ्यात आहे तसंच आहे. फक्त हे लाकूड इथे नवं लावलेलं आहे या सध्याच्या कंडिशनमध्ये. तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला इथे 2 बलदंड माणसं दिसत आहेत का? हा इथे एक माणूस आहे आणि हा इथे एक माणूस आहे. कोण असतील? यक्ष. यक्ष म्हणजे काय असतात? संरक्षक असतात, बरोबर ना? आता यक्ष कसे असायला पाहिजेत? एकदम बलदंड असायला पाहिजे, बरोबर ना? उंच धिप्पाड उंच पुरे असायला पाहिजे. त्यांच्याकडे बघून त्यांची दहशत वाटली पाहिजे. हा अशा यक्ष कोरण्याची ही परंपरा इसवी सन पूर्वच्या 2ऱ्या शतकापासून आपल्या भारतात अविरतपणे चालू आहे. तुम्ही जर बघत असाल तर ह्या यक्षाच्या कमरेत 3ऱ्या शिल्पामध्ये हे शिल्प थोडंसं व्हॅनिश झालेलं आहे. तरी पण त्या स्त्रीने त्या पुरुषाच्या हातामध्ये काहीतरी एखादं विपन असू शकतं किंवा एखादं आयुध असू शकतं. त्या आयुधाच्या सोबत त्याचा दंड असा पकडलेला आहे, बरोबर आहे. चौथं जे इथे शिल्प आहे ते शिल्प इथे प्रॉपरली दिसत नाहीये. पाहायला गेलं तर प्रॉपर दिसत नाहीये. आणि इथे एक शिल्प आहे त्या वरच्या शिल्पामध्ये आहे. ते सांगतो तुम्हाला मी त्याबद्दल. इथे 3 माणसं आहेत, पण याचा रेफरन्स मी वाचलाय, तुम्हाला नंतर तुम्हाला सांगतो. इथे 3 माणसं आहेत आणि इथे जर तुम्ही बघितलं तर काय आहे? एका पुरुषाने एका स्त्रीला काय केलंय? उचलून घेतलेलं आहे. चला आता पुढे या. इथे तुम्हाला पुन्हा एक नवीन चित्र दिसतंय. एक स्त्री काय करते सांगा मला? काय करते? चला अंदाज लावा, आपण तर्क करूया त्या चित्राबद्दल. काय करते? तो पक्षीच आहे. ती एका हंसाला पकडले. हंसाला त्या कमलदंडाने काहीतरी पाजते असं त्याच्यामध्ये देखावा आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे हे तुम्ही अगदी आवर्जून बघा. इथे छोटं बाळ आहे, इथे एक पुरुष आहे, इथे एक स्त्री आहे आणि ह्या बाळाच्या डोक्याला तिने काय केलंय? असं पकडलंय किंवा ते बाळ त्या स्त्रीच्या पायाजवळ आहे, बरोबर आहे. त्याच्या पायाशी ते लोटांगण घालते. दुसऱ्या चित्रात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथेही एक दिसेल. इथे या आले कसे आले कुठून ते पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि नाशिकमध्ये ते आले, नाशिकमध्ये त्यांचा इतिहास आहे ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, नाशिककरांसाठी तरी. तर सगळ्यात महत्त्वाचं सरांनी सांगितलं 10 क्रमांकाची जी लेणी आहे ही लेणी नळपाण लेणी म्हणून ओळखली जाते. ॲक्च्युली नळपाण हे त्यानंतर इथे अजून एक शिलालेख आहे, त्या बाजूला पण एक शिलालेख आहे. या दोन्ही शिलालेखांमध्ये एक क्षत्रप नळपाण आहे. त्या क्षत्रप नळपाणाची जी मुलगी आहे ती दख्खमित्रा
जिच्या आईचं नाव दिनिका पुत्री म्हणजे दिनिका, त्यांचे देखील या शिलालेखांमध्ये उल्लेख आहे. अशा प्रकारे या ज्या राजवटी आहे या राजवटी होत गेल्या आणि एक इतिहासामध्ये आपल्याला रेफरन्स मिळत गेला या शिलालेखांद्वारे की इथे कोण कोण राजे येऊन गेले. जर हे शिलालेखच नसते बरोबर, इथे पण हत्तीवर हा इथे माहूत आहे, इथे ही स्त्री आहे. त्या सगळ्या स्त्रियांकडे जर तुम्ही बघितलं तर त्या कशा आहेत? आपल्यासारख्या सामान्य स्त्रिया दिसतात का त्या? नाही ते सामान्य स्त्रिया हत्तीवर बसू शकतात का? त्याला महायान पंथ म्हटलं जातं. म्हणजे बुद्धांच्या निर्माणानंतर जवळपास 500 वर्षानंतर बुद्धांना ह्युमन फेस मिळाला आणि हा ह्युमन फेस मिळाल्यानंतर हिनयान पंथ कमी होऊन बुद्धांची पूजा अर्चना होऊ लागली. बुद्धांना देवपद प्राप्त करून दिलं गेलं आणि म्हणजे जो काही बुद्धांचा मूळ विचार होता तो मूळ विचार बाजूला पडून आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन हात जोडू लागलो आणि काहीतरी मागणं मागू लागलो. हा जो काही प्रघात पडलाय तो महायान पंथ चालू झाल्यानंतर प्रघात पडलाय. तुम्हाला इथे काही शिल्प दिसतील. इथे बुद्ध तुम्हाला दिसत आहेत. बुद्ध कशावर बसले? कमळावर बसले, बरोबर ना? बुद्धांची काहीतरी एक अशी मुद्रा आहे विशिष्ट. बुद्धांनी मांडी घातली आहे. बुद्ध या ठिकाणी फोटोमध्ये बघतो आपण, काही हिस्टॉरिकल सिरियल्स मध्ये बघतो तर त्यांच्या मागे असं एक विशिष्ट एक असं वलय असतं जे अतिशय तेजोमय असतं, बरोबर ना? तर ते इथे तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे बुद्ध हे देव होते, म्हणजे ते ऍक्च्युली मानव होते, पण त्यांना देवपद दिलं गेल्यावर त्यांना दाखवायचं कसं, तर हा औराताना इथे तिथे त्यांच्या मागे दाखवला गेलाय. बुद्धांचे कान मोठे होते. सिंहासनावर आहेत. हे सिंहासन तुम्हाला प्रॉपर दिसणार नाही, पण त्या सिंहासनाच्या खाली बुद्धांचे पाय कशावर पुन्हा कमळावर आहेत. आणि बुद्ध या ठिकाणी प्रलंबपाद अवस्थेमध्ये आहेत. बुद्धांचे पाय खाली आहेत ना सिंहासनामध्ये, त्याला प्रलंबपाद मुद्रा असं म्हटलं जातं. इथेही बुद्धांच्या मागे तुम्हाला एक असा विशिष्ट औरा दिसतो जे तेजोवलय आहे. म्हणजे बुद्ध हे देवपदाला पोचलेले व्यक्ती आहेत म्हणून त्यांना कशा पद्धतीने दाखवले गेले. त्यांच्या मागे तुम्हाला इथे काही असे डिझाईन्स दिसतात. त्या डिझाईन्स थोड्याशा व्हॅनिश झाल्यात, पण हे मोर आहेत ऍक्च्युली. असं सिंहाची शेपटी दिसते. हो, बरोबर आहे. आणि इथे तुम्हाला काही अजूनही काही माणसं दिसतात. ही पण जवळपास बुद्धांची शिल्पे असल्याचं दिसतंय, कारण ते जवळपास व्हॅनिश झालेलं आहे, पण ही बुद्धांची शिल्प आहेत. त्यानंतर इथे एक वेगळं शिल्प आहे. हे शिल्प कशाचं असू? 3 या लेणीपासून आपण सुरुवात केली. नंतर 10व्या लेणी क्रमांकामध्ये आलो आणि 10व्या लेणी क्रमांकामध्ये आपण तिथला अभ्यास केला. यानंतर हळूहळू पुढे चालत आल्यानंतर आपल्याला 17 आणि 18 अशा 2 लेण्या आपल्याला बघायला मिळतात. ज्यावेळेस आपण बाहेर उभे राहतो त्यावेळेस आपल्याला या लेणीकडे बघितल्यावर, ही जी लेणी आहे या लेणीकडे बघितल्यावर एक विशिष्ट आकाराचा आपल्याला एक चित्रीकरण दिसतं, चित्र दिसतं आणि त्यातून आपल्याला एक्झॅक्टली काय काय आहे, त्यावर कुठले शिल्प आहेत, त्यात काय कोरल्या गेल्या आहे, त्याच्या मागची माहिती काय आहे हे सविस्तर इकडनं आपण आत्ताच बघितलं की प्रदर्शना करून आपण इथे पुन्हा आलेलो आहे. या आपण जर बघितलं तर सुरुवातीचे जे खांब आहेत या खांबांच्या रांगा आपल्याला बघायला मिळतील. या खांबांच्या रांगांच्या बाजूला प्रदक्षिणा पथ आहे. हा जो पथ आहे या पथावरून भिक्षुगण आणि उपासक परिक्रमणा करून इथे बसत. हा जो स्पेस दिसतो आपल्याला, या स्पेसमध्ये या जागेमध्ये ते इथे बसून बुद्धांची वंदना करत. आता महत्त्वाचं आपण बघितलं की सरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की या ज्या लेण्या आहेत या लेण्या हीनयान आणि महायान या 2 पद्धतीच्या 2 पंथाच्या लेण्या आहेत. त्यापैकी ही जी लेणी आहे ही लेणी तुम्हाला बघा दिसते कशी. इथे कुठले शिल्प दिसतात का? इथे शिल्प नाही. म्हणजेच काय की ज्या वेळेस बुद्धांना मानवी फेस दिला गेलं नव्हतं त्यावेळेस जे भिक्खू असायचे, जे उपासक असायचे ते या स्तूपांतर्गत त्यांची पूजा अर्चा करायची आणि यासाठी परिक्रमण करून या ठिकाणी बसून बुद्धांना नमन करत असत. हे नमन करत असताना आपण जर बघितलं याचं स्ट्रक्चर जर बघितलं हे कसल्या पद्धतीने दिसतंय तर हे गजपृष्ठाकार दिसतंय आपल्याला. यानंतर या इथे जर दिसतात हे बघा, ह्या इथे लाकडी काही खोबण्या आहेत या
इथे लाकडी स्ट्रक्चर केलेलं असावं त्या काळी. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर या सर्व भागामध्ये सिंहासनाच्या खाली अजून काहीतरी वेगळं आहे. ते वेगळं म्हणजे काय आहे तर ते कमळ पुष्प आहे. बुद्धांचे पाय कमळावर आहेत. बुद्ध भले सिंहासनावर असतील. बुद्ध या ठिकाणी प्रलंबपात अवस्थेमध्ये आहेत आणि बुद्ध या ठिकाणी पुन्हा एकदा उपदेशकाच्या भूमिकेमध्ये आहेत. बुद्ध आता काय करतायत तर धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये आहेत. लोकांना ते उपदेश करतायत असा ह्या चित्रातला देखावा तुम्हाला सांगतो. इथे जर तुम्ही बघितलं तर बुद्धांच्या मागे जे विशिष्ट प्रकारचं तेजोवलय आहे, म्हणजे जे काही देवपदाला पोहोचलेली माणसं असतात त्यांच्या मागे असा एक विशिष्ट अवरा असतो. ते महाज्ञानी असतात. तर ते महाज्ञानी असण्याचा एक विशिष्ट असा एक पुरावा असतो तो इथे तुम्हाला बघायला मिळेल. बुद्धांचे कान तुम्हाला इथे बघायला मिळतील. बुद्धांच्या गळ्यामध्ये अशी छोटीशी माळा आहे. बुद्धांचा चिवर जो आहे तो बुद्धांचा चिवर तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यांच्या हातावरती असं एक चिवर आहे. त्या चिवराचा एक कडा तुम्हाला इथे अतिशय मोठावदार पद्धतीमध्ये बघायला मिळेल की माणसं जेव्हा आपल्या अंगावर कपडे परिधान करतात कोणी ते दगडात तुम्हाला कसं रिप्रेझेंट करायचं आहे त्याचं कसं ह्या इसवी सन पूर्वच्या पहिल्या ते दुसऱ्या शतकापासून साधवांनी सुरू केलं आणि ते आज ताग्यात तसं प्रकारे आपण वापरतोय. एखाद्या कागदावर जेव्हा तुम्ही एखादं रंगकाम करता चित्रकाम करता तेव्हा ते तुम्ही कशाही पद्धतीने मोठाही कलर देऊन तुम्ही ते दाखवू शकता. पण दगडात कोरण्याचं कसं जे आहे ते दगडात कोरण्याचं कसं हे फक्त आणि फक्त त्या काळामध्ये इसवी सनाच्या पूर्वच्या पहिल्या दुसऱ्या शतकापासून साधवन राजांच्या कारकिर्दीत जे चालू झालं ते तुम्हाला इथे हुबहू पद्धतीने बघायला मिळेल. आता ही झाली बुद्धांचं हे बुद्धरूप आहे. बुद्धांच्या बाजूला अजून दोन शिल्प आहेत. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर इथे ज्या ठिकाणी माझा पॉइंटर आहे त्या ठिकाणी तुम्हाला अजून एक व्यक्ती दिसते. बरोबर, ती व्यक्ती कोण असेल, कोण समजू शकेल? एक्झॅक्टली, हे बोधिसत्व. आता बोधिसत्व ही संकल्पना आपल्याला सगळ्यांना माहित आहे, पण हे फक्त बोधिसत्व नसून हे बोधिसत्व कोण आहे? पद्मपाणी आहे. तर बोधिसत्व पद्मपाण्यापर्यंत का समजतो तर ह्या हाच याला पुरावा आहे. अर्थात त्याचं इथे शिल्प तुम्हाला दिसणार नाही. त्याचं शिल्प फार कमी ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. कांदेरीच्या बोरिवलीच्या कांदेरी लेणीमध्ये त्याचं एकमेव शिल्प आहे. तिकडे चित्र आहे, कांदेरीमध्ये चित्र आहे. तर त्याला एक भूमिस्पर्श मुद्रा असं नावाचं एक विशिष्ट चित्र आहे किंवा एक शिल्प आहे ते तुम्हाला इथे अवस्थेमध्ये आहे. म्हणजे हे कुठं, हे जमिनीवर चालत आहेत का? नाही. तर हे कुठून येत आहे? हे आकाशातनं येत आहे. आणि ते आकाशात येऊन करतायत काय? त्यांच्या हातामध्ये फुलांची परडी किंवा फुलांच्या माळा सर्रास दाखवल्या जातात. म्हणजे जेव्हा बुद्ध उपदेशकाच्या भूमिकेमध्ये असतात तेव्हा बुद्धांवर ते आकाश मार्गे पुष्पवृष्टी करतात. ते फुलांचे हार किंवा फुलं त्यांच्यावर झोकून देतात. असा हे चित्रातला इथे तुम्हाला देखावा समजून येऊ शकतो. अगदीच बाजूला बघितलं तर बुद्ध इथे पण त्याच अवस्थेमध्ये आहेत. इथे पण चौरीधारी बोधिसत्व आहेत. आणि बुद्धांच्या मागे जो काही एक विशिष्ट तेजोवलय आहे, म्हणजे देवपदाला पोचलेली माणसं कशी दाखवायची त्याचं प्रत्यय तुम्हाला इथे बघायला मिळेल. तुम्ही जर बुद्धांचं शिल्प किंवा जी काही देवपदाला पोचलेली माणसं आहेत त्यांच्या मागे तुम्हाला हा एक विशिष्ट अवरा असतो तुम्हाला इथे बघायला मिळेल. चित्रात दाखवणं वेगळं आणि शिल्पामध्ये दगडामध्ये प्रस्तरामध्ये कोरणं वेगळं. तर विचार करा त्या माणसांनी इथे हे अतिशय पद्धतशीरपणे त्या दगडामध्ये कोरलेलं आहे. बुद्धांच्या मागे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला अजून काही माणसं दिसतील. इथे नागवंशीय स्त्रिया दिसत आहेत का? त्या विशिष्ट भावमुद्रेमध्ये आहेत आणि त्या बुद्धांना वंदन करतात. त्यांच्या चेहऱ्यावर 5 फणाधारी नाग आहेत म्हणून ते नागवंशीय राणी वंशातल्या त्या स्त्रिया आहेत असं त्याचा अर्थ होतो. इथे कोण आहे? इथे कोण आहे? मोर आहे, बरोबर ना? हा, इथे मोरांचं शिल्प पण तुम्हाला बघायला मिळतं. आणि इथे हा जो काय पूर्ण पॅनल आहे तो बऱ्यापैकी व्हॅनिश झालाय, पण इथे बुद्धच आहेत. बुद्ध कमळाच्या पुष्पावर विराजमान आहेत. ध्यानस्थ अवस्थेमध्ये असूनही बुद्ध उपदेशकाच्या भूमिकेमध्ये पण दाखवण्यात आलेले आहेत तुम्हाला इथे. ठीक आहे, आपण